नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मात्र त्यांच्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याने कार्यक्रमात गोंधळ उडाला. यावेळी महिला फॉरेस्ट गार्ड माधवी जाधव यांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला, तीव्र संताप व्यक्त केला. बाबासाहेब हे संविधानाचे शिल्पकार असून त्यांचा उल्लेख न होणे ही गंभीर चूक असल्याचे माधवी जाधव यांनी ठामपणे सांगितले. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी घाबरणार नाही, असे म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली. घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माधवी जाधव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या संतप्त अवस्थेत आपली बाजू मांडताना दिसल्या. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात चर्चेला उधाण आले. या प्रकरणानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी माधवी जाधव यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, तर ओबीसी नेते लक्ष्मण हेकेत यांनी थेट राजीनाम्याची मागणी केली आहे. काही नाही सर, मी स्टँड घेतलेला आहे. माझं सार्थक झालं. बाबासाहेबनी पुन्हा पोहोचवले सगळ्यांपर्यंत आणि इथून पुढे मला तुमचं मार्गदर्शन मिळावं एवढीच इच्छा आहे, कारण मी ॲट्रॉसिटीवर ठाम आहे. हो. दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत बाबासाहेबांचा उल्लेख न होणे ही अनवधानाने झालेली चूक असल्याचे सांगितले. माझा कोणताही अपमानाचा हेतू नव्हता. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे त्यांनी स्पष्ट केले.